11 दाखल होत आहेत आणि याच मॅचला सुरुवात होते. स्कोरर रेडी. 1 मिनिट सर 1 मिनिट. सलामीची जोडी 12th मॅन प्रहार प्रीमियर लीगचा असू द्या इकडे. बबलू पाटील सर आपला 12वा खेळाडू पाठवा इकडे. महेश नानगुडे आणि दादा गायकवाड. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रहार 11 ची दाखल होते तर धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन दोन्ही पुण्यातले संघ. ओहो दादाची दादागिरी. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत सनसनीत दणदणीत षटकार. ही ओळख आहे दादा गायकवाडची. जबरदस्त फलंदाज. काय खेळतो दादा मैदानामध्ये. खर तर तो क्रिकेटच्याच विश्वामध्ये त्याने स्वतःचा जॉब डेव्हलप केलेला आहे आणि अनेक युवकांसमोर आदर्श निर्माण केलेला आहे. टर्फ मॅनेज हो इथे कॅच ड्रॉप होईल. प्रथमेश गोसावीकडून चूक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक बाउंड्रीज. इथे 4 धावा. काय शॉट आहे. ताकद टाकली होती दादांनी या फटक्यामध्ये. उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता आणि श्याम त्र्यंबकेला पुन्हा एकदा सीमारेषा दाखवली. 10 धावा फलकावरती पहिल्या षटकामध्ये. महेश नानगुडे दादा गायकवाड. धावांची वसुली मैदानामध्ये किती जोरदार सुरू आहे. फुल टॉस बॉल. इथे दिशा मिळाली नाही. सरळ चेंडूने बॅटचा फेस ओपन केला होता इथे. मिड विकेटलाही त्याला सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे. कदाचित कव्हर्सला देखील क्षेत्ररक्षक आहे आणि त्यामुळेच कदाचित दादानं हा फटका मोठा खेळण्याचा निर्णय घेतलेला नसावा. इथे उंच फटका खेळायचा प्रयत्न. मिड विकेट वाईडिश मिडऑनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 1 धाव याबरोबरच प्राप्त होते. 11 धावा पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना प्रहार 11. आदरणीय सचिन ढवळे सर खर तर क्रिकेट खेळाडूंसाठी वरदान ठरलेले व्यक्तिमत्व आहे. एक चांगली स्पर्धा आणि त्याचबरोबर सातत्यानं ऑल इंडिया ओपन असेल किंवा पुण्यातल्या इतरही स्पर्धांसाठी प्रहार 11चा संघ आपल्याला नेहमी बघायला मिळतो. क्रिकेटची प्रचंड आवड आहे सरांना आणि त्यामुळेच खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ सचिन ढवळे सरांकडून प्राप्त झालेलं आहे. महेश नानगुडे स्लोवर 1 चेंडू टाकला होता. ग्लान्स केला चेंडूला स्क्वेअर लेगला. 1 धाव इथे घेत खातं खोललंय शांतपणे महेश नानगुडेनं. हा छोटा पॅकेट आहे मात्र विस्फोट किती भयानक करतो. डायनामाइट ऑलवेज फाउंड इन स्मॉल पॅकेट्स. आणि इथे हा एक डायनामाइट आहे. विध्वंसक खेळाडू आहे. विस्फोटक खेळाडू आहे महेश नानगुडे. शांतपणे 1 धाव घेतलेली आहे मात्र ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. लेंथ बॉल हो इनसाइड आउट आणि 6 धावांची मोहर उमटेल. खतरनाक अत्यंत जबरदस्त आणि तितकाच देखणा षटकार. फलंदाजी बहरते फुलते मैदानामध्ये दादा गायकवाड. आपण चर्चा करत होतो दादा गायकवाडची कारण निश्चित चर्चा झाली पाहिजे. खेळाडूंनी खेळाबरोबरच निश्चित आपल्या भविष्याच्या देखील तरतूद केली पाहिजे आणि दादा गायकवाडने क्रिकेट चांगलं खेळला. त्याबरोबर आता तो टर्फ मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस करतोय. पुण्यामध्ये टर्फची जबरदस्त क्रेज आहे आणि तीच गोष्ट अचीव्ह करण्यासाठी दादा आता त्याने नवीन बिझनेस सुरू केलेला आहे. अनेक एम्प्लॉईज त्याच्याकडे आहेत आणि तो भरपूर सारा टर्फ तयार करून देतो. शिवाय त्याने स्वतःच्या पण काही टर्फ तयार केलेल्या आहेत जिथे खेळाडूंना चांगली मागणी आहे. खेळाडूंची चांगली मागणी आहे टर्फसाठी. एक वेगळा व्यवसाय टेनिस क्रिकेटचे खेळाडू तुम्हाला बऱ्यापैकी क्रिकेटचं साहित्य किंवा क्रिकेटचे ड्रेस मटेरियल वगैरे विकण्याच्या व्यवसायामध्ये असतील पण दादा गायकवाडने एक वेगळा व्यवसाय पुढे आणलेला आहे आणि त्या व्यवसायाची सुद्धा सध्या मार्केटमध्ये खूप चलती आहे. प्रथमेश गोसावी गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक. एव्हाना सुरू होणारे 18 धावा प्रहार 11 संघाच्या फलकावरती लागलेले. महेश नानगुडे
वा, फुल टॉस बॉल, वॉट अ शॉट, वॉट अ वंडरफुल, अत्यंत सुंदर. मिळतील धावा 4. महेश नानगुडेचा चौकार. प्रथमेश गोसावीचा पुढचा चेंडू देखील अत्यंत सुंदर फटका आणि इथे धावा मिळतील 6. महेश नानगुडेचा प्रभावी टोला. काय बॅटिंग मैदानामध्ये लाइटनिंग दाखवली महेश नानगुडेनं. हाफ व्हॉली बनवलं चेंडूला, सरळ बॅटचा फेस ओपन केला. बॅटचा फ्लरिशिंग फॉलो थ्रू देखील आपल्याला बघायला मिळाला. या खेळाडूमध्ये किती ताकद आहे की, आणि टायमिंग काय शानदार पकडतो महेश नानगुडे. त्याची उंची, त्याची शरीराची क्षमता, निश्चित प्रकारे लोक तोंडात बोट घालायला लावतो तो प्रेक्षकांना. महेश नानगुडे अशी मोठी क्षमता या खेळाडूमध्ये. 28 धावा फलकावरती, षटक क्रमांक 2 सुरू आहे. प्रथमेशचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि वाईडची घोषणा येते पंचांकडून. एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. तो हलकस अपील झालं, पण कदाचित हा प्रेशर तयार करायचा प्रयत्न असू शकतो प्रथमेशचा. तुम्ही बघितलं असेल की चेंडू खेळण्याच्या अगोदर त्याने थोडंसं पायांची हालचाल वेगवान केली होती. त्यानंतर तो थोडासा किंचित शांत झाला आणि मग रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला. हे महत्वाचं असतं की गोलंदाजाच्या माइंडशी खेळतोय. परत एकदा हो आखूड टप्प्याचा चेंडू आणि महेशचा दुसरा षटकार. महेश नानगुडे मैदानामध्ये टोलेबाजी करतोय. महेशनं 4 चेंडूमध्ये 17 बनवल्यात, तर त्या अगोदर दादा गायकवाडनं 5 चेंडूमध्ये 17 बनवल्या होत्या. दोन्ही बाजूने हल्ला सुरू आहे. प्रथमेश गोसावी समोर महेश नानगुडे. परत एकदा लॉंग ऑफला महेशचा अत्यंत दिमागदार. इथे पुन्हा एकदा दिमाग की बत्तीच्या लादी. धावा मिळतील 6. लागोपाठचे 3 षटकार महेश नानगुडेच्या बॅटमधून. काय तंत्र आहे या खेळाडूकडं. त्याच्या शरीर यष्टीकडे बघू नका. छोट्या चणीचा फलंदाज त्याला म्हटलं जाईल, मात्र टायमिंग बेमिसाल असतं. परत एकदा महेश, हो 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 हो, सुंदर, अति सुंदर, लाजवाब. वाह, आज प्रेक्षकांचं वेड पळवलेलं आहे. डोळे तृप्त केलेत प्रेक्षकांचे महेश नानगुडेनं. पुन्हा एकदा चौथा लागोपाठचा षटकार. महेश नानगुडेचे 4 षटकार. पहिला षटकार लॉंग ऑनला मारला, दुसरा षटकार त्याने स्क्वेअर लेगला मारला, तिसरा लॉंग ऑफला, चौथा एक्स्ट्रा कव्हरला. 4 दिशेला 4 चेंडू उडवलेत त्याने. वाह. परत एकदा स्क्वेअर लेगला उंच चेंडू. इथे एक टप्पा पडेल, मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल. धमाकेदार फलंदाजी. 33 धावा महेश नानगुडेच्या आणि या षटकामधून देखील 33 धावा. 2 षटकातच 50 ओलांडली. प्रहारचे घणाघाती प्रहार. फलकावरती धावा 51. धावांचं घाऊक मार्केट मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. इतक्या स्वस्त धावा असतात का? धावांसाठी संघर्ष करताना आपण कित्येक खेळाडूंना बघितलं. तिथे महेश नानगुडेनं धावांचा डोंगर उभा केलेला आहे पहिल्या 2 षटकांमध्येच. म्हणजे आपण बघतो ना, जिथे इतर फुलं कोमेजतात ना, तिथं गुलबक्षीचं फुल फुलतं आणि रात्रभर सुगंध देतं. तसा हा महेश नानगुडे आहे. अशा मोक्याच्या क्षणी येतो, खेळतो
आणि निश्चित मॅचला घेऊन जातो. दादा गायकवाड आता समोर, गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. इथे धीरज गच्छे, लेंथ बॉल आकाशामध्ये, चेंडू मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेत क्षेत्ररक्षक. मिळतील धावा 6. हे काय बघतोय आपण? प्रोजेक्टेड स्कोअर 156 आहे. या पद्धतीने ते पुढे खेळत राहिले तर मला वाटतं इथे धावांचा पूर येईल. अगोदरच हे दोन्ही ढग आता कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि ते इतक्या थांबणार असं वाटत नाहीये. वा, चांगला चेंडू होता, उजव्याच्या बाहेर चकित केलं इथे दादा गायकवाडला. 7 चेंडू मध्ये 23 धावसंख्येवरती दादा गायकवाड, तर इथे 7 चेंडू मध्ये 33 वरती महेश नानगुडे. महेश म्हणजे भगवान शंकराचं दुसरं नाव आहे आणि भगवान शंकराचं तांडव नृत्य जसं आहे तसं महेश नानगुडेचं तांडव मैदानामध्ये सुरू आहे. हे तांडव नाही, हे अग्नि तांडव आहे. पुन्हा एकदा अडवलाय चेंडू इथे. प्रथमेश गोसावीचं चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव इथे मिळते. 58 धावा, षटक क्रमांक 3 सुरू आहे. धीरज गच्छे, 1 षटकार आला होता पण त्यानंतरच्या 2 चेंडू मध्ये फलंदाजांना थोडस अडवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. आता महेश नानगुडे समोर, धीरज गच्छेची कसोटी लागेल. दोन्ही खेळाडू एकाच वेळेस पुढे आलेले आहेत. 3-4 वर्षापूर्वी आपण पाहिलं की या दोघांचाही उदय झालेला. यस, थोडासा मागे आला, किती सहजपणे फलंदाजी करतो. चेंडूचं मेरिट त्याच्या लगेच लक्षात येतं आणि त्यामुळे त्याला माहित असतं की मी कुठला शॉट खेळू शकतो, कुठे मला डिफेन्स करायचा आहे. आणि असे फलंदाज हे लंबी रेस का घोडा असतात. महेश नानगुडेच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो ड्युरासेल बॅटरी आहे. कमालीचा फलंदाज. फलकावरती 59, षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. यस, इथे क्रॅडिकल शॉट, पंच केला चेंडूला, जमिनीच्या समांतर गॅप मध्ये चेंडू, डीपेक्षा कव्हरला, धावा 4. दादा गायकवाडचा झंझावात. धावांचं पीक काय जोमात आणलं इथे या 2 फलंदाजांनी. धावांचा मळा फुलवलेला आहे पहिल्या 3 षटकामध्येच. ओ हो, आखूड टप्प्याचा एक आपट बार होता. या अगोदर तो पुढे पुढे टाकत होता, मात्र एक अचानक टाकलेला आपट बार. शेवटचा चेंडू या षटकातला. 12 धावा या षटकातून, तुलनेनं चांगलं षटक राहिलं धीरज गच्छे. तर 3 षटकांचा खेळ संपला. 63 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये. अर्धशतक केव्हा मैदानामध्ये लागलंय कळालंय नाही. 63 धावा फलकावरती आहेत. अनेक अशी धावांची स्टेशन ओलांडत ते सुसाट निघालेले आहेत. जशी राजधानी एक्सप्रेस असते, मालगाडी जिथे तुम्हाला 4 तासात पोहोचवते ना, राजधानी एक्सप्रेस तिथे 2 तासात पोहोचवेल. पण ही बुलेट ट्रेन आहे, या गाडीला स्टेशनच नाही आहेत, ती आता सुसाट निघालेली आहे. कमालीची फलंदाजी, अगोदरची मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. काही हायलाइट्स देखील आपल्याला प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज कासिफ संगम. हो, सुंदर फटका, स्क्वेअर ड्राईव्ह, थोडंच हवेमध्ये आहे, मात्र डीप कव्हर पॉइंट वरती क्षेत्ररक्षक तयार असणार आहे. 2 धावा महेश नानगुडेला मिळेल. थोडा वेळ दोघेही शांत झालेले आहेत. मागचं षटक धीरज गच्छेचं शेवटचे 5 चेंडू अप्रतिम होते. त्याच्यानंतर कासिफ संगमला आपण इथे बघतोय. इथे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे कासिफ संगमची. फलकावरती धावांची संख्या 65. 4थं षटक सुरू झालेलं आहे आणि हे आवश्यक आहे. तुम्ही सलगपणे जोरात धावू शकत नाही. तुम्हाला जर मॅरेथॉन धावायचे असेल तर 42 किलोमीटरचं अंतर धावण्यासाठी तुम्ही पहिल्यापासूनच 100 मीटर धावल्यासारखं नाही धावू शकत. तर तुम्हाला तो स्पीड कंटिन्यू करायचा असतो आणि शेवटच्या 1 किलोमीटर मध्ये मग तुम्ही तो स्वतःचा स्पीड वाढवून स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करू शकता. पण तिथं जर 400 मीटरची शर्यत असेल, 400 मीटरला धावपटू लगेच पहिल्याच मीटर पासून वेगात धावायला सुरुवात करत नाहीत. पण 100 मीटरची शर्यत असतील तर मात्र
सेकंदाच्या 100व्या भागापासून सुरुवात होते धावायला. जोरदार स्प्रिंट मारतात खेळाडू. इथे मला वाटतं तशीच सुरुवात केली होती या दोघांनी, पण 6 षटकं खेळायचे सलगपणे, त्यामुळे थोडंसं ते त्यांनी थोडंसं रिलॅक्सेशन अनुभवत आहेत. आणि मला वाटतं ही शांतता, ही विश्रांती एका मोठ्या वादळाची नांदी ठरू शकते. 65 धावा, चौथं षटक सुरू झालेलं आहे. महेश नानगुडे. आता महेश नानगुडे काय आहे, तो कसा आहे, कुठून आला, कसा खेळतो याविषयी वेगळे प्रेक्षकांना माहिती देण्याची गरज नाही. त्यांनी कधीच प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलेलं आहे. ओ हो हो हो, व्हाट अ कॅच. डीप एक्स्ट्रा कव्हरला महेशचा झेल तिथे पकडला गेला, उडी मारून, उंच उडी मारून पकडला झेल आणि महेशचा संपला खेळ. 36 धावा 10 चेंडूमध्ये. उजव्या बाहेर आला होता, लांब टाकला होता चेंडू, मात्र काय जबरदस्त इनसाइड आउट शॉट होता तो. टायमिंग चांगलंच होतं, पण कॅच देखील धीरज गच्छेने तिथे अप्रतिम पकडलेला आहे. नवीन फलंदाज, अजून एक वादळ, कुणाल खोंड मैदानामध्ये दाखल होतोय. महेश नानगुडेचा हा फटका आपण बघू शकतो. उजवा गुडघा टेकल होता, डावा पाय थोडासा मागे टाकला होता आणि चेंडूच्या लाईन मध्ये येत कव्हर्सला डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न होता. खूप छान खेळतो कव्हर्स मध्ये, लॉंग ऑफ मध्ये, स्क्वेअर लेगला. डाव्या हाताचा फलंदाज कुणाल खोंड मैदानामध्ये दाखल होणार आहे. कासिफ संगम गोलंदाजी मार्कवर. उजव्या बराचसा बाहेर आहे. वाईटची घोषणा इथे येते. अजय आवळे सर आणि संजय भालेराव सर इथे ऑफिशियल्स आहेत. भरपूर चांगलं क्रिकेट दोघांनी खेळलेलं आहे आणि चांगलं क्रिकेट खेळण्याबरोबरच आज पुणे शहरातलं, पुणे जिल्ह्यातलं क्रिकेटला शिस्त लावण्यासाठी देखील या दोन व्यक्तिमत्वांची मोठं काम आहे. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ स्थापन करण्यात यावं यासाठी अजय आवळे सरांनी भरपूर प्रयत्न केले आणि अखेर आपण पाहतो गेल्या 2 वर्षामध्ये हे मंडळ खूप सुंदर काम करते. इथे कुणाल खोंड बाद होणार आहे. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना दुसरा फलंदाज प्रहार 11 संघाने गमावलेला. धावबाद होईल कुणाल खोंड दुर्दैवीरित्या. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये बघूया कोण येणार आहे. एक तगडी टीम आहे, दोन्ही टीम्स मजबूत आहेत. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी शहरामध्ये धीरेनभाई शाह सातत्याने पिंपरी आणि परिसरातल्या खेळाडूंना मोठमोठ्या स्टेजवरती संधी देत असतात. आज ते आणि त्यांचे चिरंजीव दोघेही इथे उपस्थित आहेत. विजय खडके एक चांगली टीम सातत्याने तयार करत असतो. आज देखील आपण पाहिलं की या संघामध्ये खूप दिग्गज तुम्हाला बघायला मिळतील. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. आदित्य जाधव, एम्बेसिडर, ब्रँड एम्बेसिडर आहे प्रहार प्रीमियर लीगचा. आदित्य जाधव डाव्या हाताचा खेळाडू आहे. स्ट्रेंथ किती मजबूत आहे. उंच चेंडू, ओढा कॅच, ओढा कॅच, पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत. सौरभ दळवी अप्रतिम कॅच पकडतो तिथे आणि परतावं लागेल आदित्य जाधवला. तिसरा फलंदाज या षटकामधला होईल बाद. कासिफ संगमला 2 विकेट, 3 धावा केवळ या षटकातून. 66 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक सुरू राहील. रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये आपण स्पर्धेचा आस्वाद घेतोय आणि प्रकाश योजना अत्यंत सुंदर आहे. सगळ्या ग्राउंड वरती एक समान प्रकाश आपल्याला बघायला मिळतो आणि तो लख प्रकाश. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा हवेमध्ये होता आणि सौरभ दळवीने मागे जात अप्रतिम कॅच पकडला. आदित्यला आपण बघतोय वरची कड लागल्यानंतर तिथे दोन्ही फलंदाजांना आपल्याला बघायला मिळतंय स्क्रीनवरती. दादा गायकवाड आणि आदित्य जाधव. कासिफ संगम, विशाल निगोड, पुन्हा डावखुरा फलंदाज. एक डावखुरा महेश नानगुडे बाद झाला, कुणाल खोंड डावखुरा, कुणाल खोंड बाद झाला, आदित्य जाधव डावखुरा, आदित्य जाधव बाद झाला, विशाल निगोड पुन्हा डावखुरा फलंदाज.
या सलख्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, फ्लिक केला चेंडू, मनगटाच्या जोरावरती एक धाव घेतली आणि षटकाला पुढे गती दिलेली आहे. खरं तर 2 विकेट पडलेले आहेत, एकूण 3 विकेट आहे षटकामध्ये, त्यामुळे थोडंसं शांततेनं खेळणं गरजेचं आहे. समोरून संकट ज्यावेळेस मोठी येत असतात त्यावेळेस संयम हा कधी महत्वाचा असतो. थोडा वेळ शांत राहा, संकट निघून जाऊ द्या आणि मग पुन्हा एकदा संकटाच्या छाताडावरती उभं राहा, आक्रमण करा. 67 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 4थं षटक सुरूच आहे. कासिफचं हो उजव्याच्या बाहेर होता चेंडू, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. सुंदर षटक आहे, फक्त 4 धावा या षटकामधून. 4 षटकांचा खेळ संपेल. 67 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या अगोदर ही फलंदाजी आपण बघितली होती. षटकार पहिलाच बॉल वरती दादा गायकवाडनं षटकार चढून सुरुवात केली होती, जो लॉंग ऑनला मारला होता. त्यानंतर दादा गायकवाडची गाडी देखील सुसाट सुटली होती. पुन्हा महेश नानगुड्याला त्यानं देखील विस्फोटक फलंदाजी केली. आपण बघतो महेशने कव्हर्स मध्ये मारलेले षटकार अत्यंत लाजवाब होते. म्हणजे आपण म्हणतो ना, कुठेतरी आपण शोकेस मध्ये ठेवावे असे फटके येते महेश नानगुडेचे. प्रेक्षकांचे डोळे तृप्त केले दादा गायकवाड आणि महेश नानगुडेने. अजूनही दादा गायकवाड मैदानामध्ये खांब टाकून उभा आहे. 11 चेंडूमध्ये 28 धावसंख्येवरती नाबाद आहे. तर 5व्या षटकासाठी गोलंदाज विजय खडके. संत तुकाराम नगर पिंपरीला बिलॉंग करणारा हा खेळाडू. बरेचसे खेळाडू, प्रथमेश गोसावी देखील त्याच एरियामध्ये राहतो. पिंपरीचेच खेळाडू आहेत आणि सातत्याने या खेळाडूंच्या कौशल्यावरती धीरेनभाई शहा यांना मजबूत विश्वास आहे आणि या खेळाडूने कित्येक वेळा ते दाखवून दिलेले आहे. यावेळेस विशाल निघोडचा प्रयत्न मिड विकेटला खेळलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक सौरभ तिथे आहे. अडवेल 1 धाव प्राप्त होणारे. 68 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू आहे. जो सुरुवातीला पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितलं होतं 51 धाव फलकावरती होता, त्यावेळेस स्कोअर दाखवत होता 156. प्रेक्षक बघतोय आपण सामन्याचा आस्वाद घेताना मोठ्या संख्येनं. 68 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दादा गायकवाड स्ट्राईक एंडवर. हो उंच फटका, फसलेला फटका आणि विजय खडकेला मिळालं यश. दादा गायकवाड बाद. 4 फलंदाज पाठोपाठ बाद होऊन परत आहेत. सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा तयार केला होता कासिफ संगमनं, धावा रोखल्या, विकेट काढल्या आणि आता विजय खडके पुन्हा एकदा एका पाठोपाठ एक विकेट. गुडलेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर जात होता, एक लेग कटर आणि पंच करण्याचा प्रयत्न होता दादा गायकवाडचा, मात्र वरची कड लागली आणि कुठली चूक केली नाही क्षेत्ररक्षकानं. एक सुंदर कॅच आपल्याला बघायला मिळतोय. विजय खडके कॉटन बोल्ट स्वतःच्याच गोलंदाजीवरती टिपलेला अप्रतिम झेल. दादा देखील परतलेला आहे. बबलू पाटील उजव्या हाताचा फलंदाज बाद झाल्यावरती उजव्या हाताचा फलंदाज येतोय. सातत्यानं डावा आणि उजवा ही जोडी मैदानामध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे. खूप स्ट्रॉंग बॅटिंग आहे प्रहार 11 संघाकडे. आज मजबूत टीम आपल्याला बघायला मिळते. बबलू पाटील काय बॅटिंग केली होती ISPLच्या सीझन 1 मध्ये. बबलू पाटीलने 256चा स्ट्राईक रेट होता, 106 धावा. उजव्याच्या बाहेरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र लिफ्ट मिळाली नाही. 1 धाव प्राप्त होणार आहे. एका धावे बरोबर फलकावरती 69 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धाव फलक थांबलेला आहे. जो वेगानं निघालेला होता पुढे, आता त्याला गती मंद करण्यात यश मिळालेलं आहे विजय खडके आणि त्यांच्या टीमला. तर विशाल निघोड स्ट्राईक एंडवरती. अजून एक षटक येणार आहे पुढे. चांगली गोलंदाजी. मागचे 7 चेंडूंचा विचार करू आपण तर तिथे धावा मात्र हो इथे उंच फटका आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. सुंदर कॅच. विशाल निघोड बाद. अजिंक्य गोळे अप्रतिम कॅच पकडतोय आणि 5वा धक्का बसेल. माफ करा 5वा धक्का बसेल.
पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र उंची नव्हती चेंडूला एवढी. टायमिंग देखील फसलं, खराब झालं. अजिंक्य गोळेनं अप्रतिम कॅच पकडलेला आहे. आणि नवीन फलंदाज पप्पू तोडकर. बापरे, काय बॅटिंग लाईन आहे. पप्पू तोडकर ॲट नंबर 7, 7व्या क्रमांकावरती पप्पू तोडकर, 6व्या क्रमांकावरती बबलू पाटील. वरच्या फळीमध्ये खेळणारे खेळाडू आहेत. अनेक वेळा आपण सलामीला बघतो पप्पू तोडकरला. बबलू पाटील मात्र मधल्या फळीतलाच फलंदाज आहे. शेवटच्या षटकांमध्ये प्रचंड घातक ठरणारा फलंदाज बबलू पाटील. पप्पू तोडकर भारताचा आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू. अनेक इंटरनॅशनल मॅचेस भारतासाठी खेळलेले आहेत. इंडियन टीमला रिप्रेझेंट करणारा पप्पू तोडकर. ओहो, पप्पूचा उंच आणि टोलेजंग सुंदर फटका. 6 धावा इथे पप्पू तोडकर कडून आल्या. बरोबर षटकारानं ठोकलं खातं. 75 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रहार 11. बघा, आखूट टप्प्याचा चेंडू होता. उंची नव्हती, मात्र दोन्ही पाय रोवून मारलेला हा फटका होता. पोल केला चेंडूला. अप्रतिम ही स्टाईल आहे पप्पू तोडकरची. तो दोन्ही गुडघ्यावरती अगदी बसतो खाली जवळपास. कधी झोपून मारतो, कधी 2 पाय रोवून मारतो, मात्र जोरात मारतो. परत एकदा उंच, भरपूर उंच आहे यावेळेस. धीरज चेंडूच्या खाली. रवी घुले तिथे आहे. आणि फलंदाज होणारे बाद पप्पू तोडकर देखील. 6वा धक्का. एकूण 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायचे आहेत. 30 मिनिटांमध्ये 6 षटकं टाकू शकले नाहीत तर तिथे तुम्हाला फील्ड रेस्ट्रिक्शनला सामोरं जावं लागेल. आणि त्यामुळं क्षेत्ररक्षकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता 3 मिनिट आणि 36 सेकंद राहिलेले आहेत. नवीन फलंदाज रणजित फराटे. रणजित फराटे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. 75 वरती 6. खरं तर डाव कसा कोसळतोय आपण बघू शकतो. पहिल्या विकेटसाठी मला वाटतं भागीदारी होती 64. मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं. जवळपास 64-65 धावांची भागीदारी होती. आणि तिथून पुढे डाव कसा कोसळलेला आहे आपण पाहिलं. एका पाठोपाठ एक फलंदाज. 6 फलंदाज बाद झालेले आहेत आणि सगळे दिग्गज बाद झाले आहेत. अजूनही बबलू पाटील आणि रणजित फराटे. प्रथमेश गोसावीचा सामना केला जाईल. यास मैदानाच्या समांतर चेंडू. गवत कापत जातोय सीमारेषेच्या बाहेर. वाह, गवत पेटवण्याची क्षमता आहे बबलू पाटीलकडे. आणि इथे गवताला आग लावली. मिळतील धावा 4. उजव्याच्या बाहेर होता. जवळपास फुल लेनचा बॉल होता. मात्र जसा चेंडू खाली आला, अगदी फुलटॉस खेळलाय बबलू पाटीलने, मात्र चेंडूला अजिबातही उंची येऊ दिली नाही. जबरदस्त फटका. इथे धावा मिळत आहेत 4. धाव फलकावरती 79. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यासो व्हॉट अ शॉट. मात्र क्षेत्ररक्षक तिथे. टॅकन व्हेरी गुड कॅच. एका हातामध्ये कॅच पकडलाय. बबलू पाटीलला परतावं लागेल. काय क्रिकेट आपण खेळतोय. 2 तगड्या फौजांमध्ये ही झुंज आहे. महेश नानगुडेने, दादा गायकवाडने केलेला विध्वंस आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेलं कमबॅक. वाह, हे क्रिकेट आहे. ही उलथाप हालत आहे. बघूया हा शॉट. निश्चित लेंथ बॉल होता. डाव्या स्टीवर टाकलेला. फ्लिक अत्यंत सुंदर. मनगटाची ताकद बघायला मिळाली तिथे. आणि एका हातामध्ये हा कॅच पकडलेला आहे अजिंक्य गोळे. वाह, सीमारेषेच्या बाहेर जाणारा गोळा अलगत उडी मारून पकडलाय. ओ हो 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 हो, व्हॉट अ कॅच. आणि काय सुंदर दृश्य आपल्या समोर येत आहेत. सगळे कॅमेरे, विशेष म्हणजे समोर जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यातले दृश्य अत्यंत सुंदर आहेत. आणि आपण बघू शकतो दोघांच्याही भावमुद्रा, एक्सप्रेशन चेहऱ्यावरचे.
यस यस यस, स्माइल बबलू पाटीलच्या चेहऱ्यावरती देखील आहे. प्रथमेश गोसावी, बबलू पाटील. खेळाच्या माध्यमातून मैत्रीच्या नात्यांची वीण अधिक घट्ट झालेली आहे आणि त्यामुळेच या अशा प्रकारचे एक्सप्रेशन्स आपल्याला बघायला मिळतात क्रिकेटमध्ये. तर क्रिकेट खेळ असाच आहे, तो प्रेम निर्माण करणारा खेळ आहे. प्रेम न बाढ़ी उपजे, प्रेम न हाट बिकाय, राजा प्रजा जय रुचे, सिस देसो हो जाय. कबीरांची कबीरवाणी आहे. पोथी पढी पढी जगमुवा, पंडित भयानक होय, ढाई अक्षर प्रेम का पढे जो पंडित होय. एकमेकांच्या विरोधात उभे राहतील, एकमेकांना पराभूत करण्यासाठी शर्त करतील प्रयत्नाची, मात्र मैत्रीच्या नात्यामध्ये कधी अडसर येणार नाही. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर फलकावरती 80 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6व्या षटकातील शेवटचे काही चेंडू. आकाश गोरे, रणजित फराटे ही जोडी. स्ट्राईक एंड वरती रणजित फराटे. युवा खेळाडू, अनेक युवा खेळाडू पुढे येत आहेत आता. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये सुद्धा या खेळाडूंनी अक्षरशः आपल्या खेळानं प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. रणजित फराटे असाच एक ग्रामीण भागातला खेळाडू आहे. या सुजवाईच्या बाहेर आहे. चांगला फटका, स्क्वेअर ड्राईव्ह, नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. 4 रन. रणजित फराटेचा चौकार. 84 धावा. सुंदर फटका होता. पूर्ण ताकद लावून फटका खेळला जातो. मिनी हेलिकॉप्टर इथे उडवण्याचा प्रयत्न केला, निश्चित टेक ऑफ झालं नाही, पण परिणाम चांगला मिळाला. 4 धावा. इथे वेळ संपलेली असेल आता. हा चेंडू नंतर आपण निश्चित प्रकारची घोषणा करूया. यस, इथे 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आकाश गोरे खूप वेगवान आहे, खूप वेगवान आहे. 2 धावा तो पूर्ण करेल. आणि आता एकच चेंडू टाकायचा आहे, पण तुम्हाला एक क्षेत्ररक्षक हात घ्यावा लागणार आहे. यस यस यस, ही चर्चा निश्चित. दादा गायकवाड, आदित्य जाधव आणि आकाश गोरे या स्पर्धेचे 3 ब्रँड अँबॅसिडर एकाच संघामध्ये. आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षीचा ब्रँड अँबॅसिडर पण याच संघामध्ये आहे. महेश नानगुडेला देखील आपण बघू शकतो याच संघामध्ये. रोहित खरात काल हमराज मृत्युंजय संघामधून या स्पर्धेमध्ये दाखल झालेला होता. इतर सर्व. तर 30 मिनिटाचा वेळ असतो. 30 मिनिटामध्ये जरी षटक चालू असेल. यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला होता. तिथे ग्रीन सिग्नल, फलंदाज नाबाद आहे. तर वेळ संपलेली आहे आणि एक चेंडू टाकायचा आहे, त्यामुळे पंच मला वाटतं चेंडू टाकण्याची अनुमती दिलेली आहे. यस, चांगला प्रयत्न आहे. कव्हर्स मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत आणि 2 धावा रणजित फराटेला प्राप्त होतील. अखेर डाव संपतो 88 वरती. काय सुरुवात होती. पहिल्या 2 षटकामध्ये 51, पहिल्या 3 षटकांमध्ये 63 धावांची भागीदारी. 12 धावा आल्या होत्या बरोबर. 51 अधिक 12 63 धावा. आणि तिथून पुढे कासिफ संगम 4थ्या षटकामध्ये आला. तिथे हैदोस घातला त्याने. अक्षरशः 3 विकेट मिळाल्या. 2 विकेट कासिफने काढल्या, 1 रनआउट. त्याच्यानंतर पुढच्या षटकामध्ये आपण विजय खडकेला बघितलं, तिथे त्याने अधिक विकेट काढल्या. आणि त्याच्यानंतर शेवटच्या षटकामध्ये प्रथमेश गोसावीने पुन्हा एकदा धावा अडवलेल्या आहेत. तर 88 वरती थांबावं लागते. पहिल्या 3 षटकामध्ये 63 आणि पुढच्या 3 षटकांमध्ये मात्र 18 चेंडूमध्ये 25 धावा काढलेल्या आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा काढल्या होत्या 63. दुसऱ्या 3 षटकामध्ये धावा आल्या 25. हा दादा गायकवाडने मारलेला पहिला षटकार आहे. सुंदर फटका. त्याच्यानंतर कव्हर्स मध्ये पुन्हा दादा गायकवाडचा एक दिमागदार षटकार बघायला मिळाला. महेश नानकुटेने मात्र आज कमाल करून दाखवली. कव्हर्स मध्ये खूप सुंदर फटका. लॉंग ऑनला पहिला हाफ व्हॉली बनवला होता. त्याच्यानंतर स्क्वेअर लेगला मारलेला हा षटकार. आणि कव्हर्स मध्ये आज त्याने चेंडूला अक्षरशः पंख निर्माण केलेले आहेत. उडवले राजहंस त्याने सीमारेषेच्या बाहेर. कमालीचा फ्लरिशिंग फॉलो थ्रू. तिथे परत एकदा चेंडू स्क्वेअर लेगला. ही धमाल फलंदाजी महेश नानगुडे आज सगळ्या बाजूला खेळत होता.
आणि धावांची एक धावांचा सडा पडला, धावांचा महापूर आला, धावांचा ज्वालामुखी फुटला. महेश नांगुडे इथे बाद झाला महेश, आणि त्याच्यानंतर मात्र अगदीच धावफलक थांबलेला आहे. तर यानंतरच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील आपण करणार आहोत आणि मी चंद्रकांत शेट्टे सरांकडे आपल्याला घेऊन जातो. SMS औंध विरुद्ध महाकाल फलटण. चला दोन्ही संघनायक SMS औंध आणि महाकाल फलटण दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती टॉससाठी चला. नाणेफेकीचा कौल होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक चला. किशोर गायकवाड साहेब, के प्रिया मेडिकलचे सर्वे सर्वा. किशोर गायकवाड साहेब, आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे. आपल्या शुभ हस्ते केला जातो टॉस. त्याचबरोबर महाकाल फलटण सातारा, जे महाकाल फलटण सातारा टीमचे कॅप्टन टॉस साठी या आणि SMS औंध आपण देखील टॉस साठी या ठिकाणी दाखल व्हायचे. चला टॉस बॉक्स मध्ये किशोर गायकवाड साहेब आलेले आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी लवकरात लवकर आपल्याला यायचं आहे. जय महाकाल फलटण आणि SMS औंध. SMS चे कॅप्टन आलेले आहेत. नमस्कार क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन 13व्या पर्वामध्ये सचिन ढवळे सरांची प्रहार प्रीमियर लीग पोचताना पाहायला मिळते. 13व्या पर्वातील महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. SMS औंध आणि दुसऱ्या बाजूला जय महाकाल फलटण सातारा यांच्यातील मॅच पाहायला मिळणार आहेत. या मॅचचा पहिल्याच मॅच या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस करण्यासाठी मी के प्रिया मेडिकल आणि के प्रिया स्पोर्टचे सर्वे सर्वा किशोर गायकवाड साहेब यांना विनंती असणार आहे आपण या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस करायचा. तर जाऊयात आपण या मॅचच्या टॉसकडे. दोन्ही टीमनी आपल्या पहिल्या मॅचमध्ये चांगली झुंज दिली, फक्त पराभव मात्र या ठिकाणी पदरी पडला होता. परंतु नव्याने सुरुवात करायची आहे त्यासाठी केला जाईल टॉस. टॉस फलटण टीमने जिंकलाय. मॅचही सुरू होते. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? आणि पहिली मॅच चांगली झाली, फक्त पराभव झाला होता. काय म्हणाल आता नवीन सुरुवात? आमचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. पहिली मॅच क्लोज झाली, लास्ट ओव्हरमध्ये गेम त्यांच्याकडे गेला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. सातारा आणि त्याचबरोबर सोलापूरचे चांगले यंगस्टर आहेत. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. आणि चला तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. 15व्या वर्षी मात्र ॲज अ कॅप्टन तुम्ही आहात. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी महत्त्वाचा सामना आहे आणि समालोचक सुद्धा महत्त्वाचेच असतील. भारताच्या विविध राज्यात जाऊन समालोचक करणारे ITC अवॉर्ड विनर समालोचक प्रशांत आदवडे सर.
शुक्रिया चंद्रकांत जी। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। स्पोर्ट आर नॉट जस्ट अबाउट विनिंग, दे आर अबाउट determination, discipline, dedication, and sportsmanship. Sachin Dode Maths and Reasoning Academy present Premier League 2025. Brains, bat, and boundaries out. Clean ball. Zait, बहुत ही शानदार गेंदबाजी। सौरभ back to the pebble in the first wicket. धीरेन्द्र भाई शाह स्पोर्ट के उम्मीदों को लगता है भैया पहला झटका। रिक्वायर्ड रेट 15.53 का है और जहीर पठान ने बहुत बढ़िया गेंदबाजी एक्शन पे देखे और कदमों का इस्तेमाल किया गया था। डांसिंग डाउन द विकेट आगे आए थे, मिड स्टंप पर गेंद टकराई और जहीर का कॉन्फिडेंस बिल्कुल सातवें आसमान की तरफ जाएगा। बेहतरीन गेंद, ड्रीम बॉल, एक स्वप्न चेंडू टाकलाय मैदानावरती। जहीर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं आणि त्यानं मधली एसटी वाकवली। एक कुरुडवाड़ी को डॉन को आपने देखा है, कृष्णा लक्ष्मण सातपुते। अब एक और एक खिलाड़ी मैदान के अंदर जहीर आए हैं। कुरुडवाड़ी से भी बहुत सारे अच्छे खिलाड़ी आ रहे हैं तो दर्शकों के लिए बिल्कुल मजा आएगा। अब सचिन मैदान के अंदर, सचिन बरगे। स्कोर फिलहाल 1 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छा स्टोक सर पर खेल दिया। इस बार मैदान पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड जरूर करेंगी। सिंगल के साथ सचिन बरगे का खाता खुला। लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा, 33 गेंद में 87 रनों की जरूरत है। अगर टारगेट बहुत बड़ा है ना तो अपोनेंट टीम को इम्पैक्ट प्लेयर का इस्तेमाल। बबलू कामकर, संजय बालेरवाल, अनुभवी अंपायर मैदान के अंदर बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं। स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर बल्ले के बीचों बीच बबलू कामकर के बल्ले से कमाल का लाजवाब स्ट्रोक है। चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार चौका। इंपैक्ट कमाल का स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच खेल दिया था। हेड पोजीशन बहुत ही बढ़िया, बल्ले का पूरा चेहरा दिखाया और मैदान का खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई। अलग द कारपेट गेंद को ड्राइव किया। मिड विकेट पर खिलाड़ी है, बहुत तेजी के साथ गेंद को फील करने के लिए, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया था सिंगल के साथ। इंपैक्ट प्लेयर बबलू कामकर 5 पर पहुंच चुके हैं। स्कोर 7 1 विकेट के नुकसान पर। रिक्वायर्ड रन रेट 15.87 का है। कमाल का मैच होगा, इसमें कोई संदेह नहीं है। तो तगड़ी टीमें मैदान के अंदर। गेंदबाजी कर रहे गेंदबाज जहीर पठान। सचिन बरगे ऑन स्ट्राइक, इज प्लेइंग ऑन 1 नाउ। स्कोर 7 for 1। धीरेन्द्र भाई शाह स्पोर्ट्स। ऑफ टर्म के बाहर गेंद थी इस बार, खराब शॉट। मिड ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे और बहुत ही अच्छा कैच। बल्लेबाज सचिन बरगे बैक टू द पेबल इन द दूसरे विकेट का पतन। कुणाल कोंड ने बहुत अच्छा कैच रखा। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा। सचिन ने 1 रन बनाया, 2 गेंदों का सामना किया। आज अच्छी पारी वो नहीं खेल पाए। प्रथम स्पोर्ट पर देखिए लेग ब्रेक गेंद ऑफ टर्म के बाहर से और बाहर की तरफ जा रही थी और अगेन द टर्न खेलने का प्रयास, गेंद खड़ी हो गई। कुणाल कोंड कहाँ कैच छोड़ने वाले हैं इस बार। बहुत ही अच्छा कैच, विकेट मिला है गेंदबाज को। अब बबलू के ऊपर सबकी निगाह रहेगी, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है और अब जाकर नए बैटर मैदान के अंदर आ रहे बल्लेबाजी करने के लिए। अजिंक्य गोले, इनने बहुत अच्छा कैच लिया था और एक हाथ से आज जब कैच लेते ना तो बिल्कुल आप वायरल हो जाते हैं। और वही खिलाड़ी जो बल्लेबाजी बहुत उम्दा करते हैं, अजिंक्य गोले। एनबी ट्रॉफी में बहुत अच्छा प्रदर्शन रहा था। अब जाकर स्कोर की बात करते, रन संख्या 7 रन 2 विकेट के नुकसान पर। जहीर के पहले ओवर में 7 रन, जबरदस्त गेंदबाजी। अजय आवले आपके स्क्रीन पर है इस वक्त, आप देख रहे हैं। बहुत ही अनुभवी अंपायर और उसके साथ एक लीजेंड खिलाड़ी। और दोनों अंपायर की बात करें तो दोनों के पास अनुभव है। संजय बालेराव, अजय आवले, तीसरे अंपायर के तौर पर अक्षय निर्मल बहुत ही बेहतरीन काम कर रहे हैं। 24 मिनट और 20 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है। नजीर पहली गेंद पर बल्ले के बीचों बीच बबलू कामकर इज हियर, ही विल टेक केयर एंड इट्स अ ब्यूटीफुल सिक्सर।
इम्पैक्ट प्लेयर मैदान के अंदर एक्शन रिप्ले देखिए और नजीर शेख, क्या स्वागत हुआ। नजीर भी इम्पैक्ट प्लेयर है और बबलू कामकर भी। तो डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है। ये शॉट बिल्कुल कमाल का था, बल्ले के बीचों बीच खेल दिया था और पुरर के सर के ऊपर से गेंद 40 रन के बाहर चली गई थी। दर्शनीय स्ट्रोक का बबलू कामकर का। ऑफ टाइम के बाहर, अब बदला लिया। नजीर मैदान के अंदर इम्पैक्ट प्लेयर है, बबलू कामकर इम्पैक्ट प्लेयर है। यहां पहली गेंद पर जबरदस्त स्ट्रोक, दूसरी गेंद पर ऑफ टाइम के बाहर गेंद, विकेट कीपर ने कैच लिया। और विकेट के पीछे कौन था? विकेट के पीछे बबलू खामकर का कैच बबलू पाटिल ने लिया। इम्पैक्ट प्लेयर नजीर है। क्या एक बार फिर ये कमाल का माहौल बना हुआ। बबलू मतलब डब्लू मिला है नजीर को और बबलू को जाना पड़ेगा मैदान के बाहर। शुक्रिया डीजे। ये दो इम्पैक्ट खिलाड़ी हैं और ये सेलिब्रेशन है। बबलू कामकर बैक टू द बैट जा रहे हैं और विकेट के पीछे कौन, ये भी देखिए। बबलू पाटिल बोल रहे थे भाई पहली गेंद आपने रडार में डाली है, दूसरी गेंद आउट ऑफ द ऑफ बहुत अच्छी है। नदीर शेख तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। स्कोर 13 रन 3 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर, पावर प्ले ऑन। ऊर्जा, उत्साह, जुनून, खेल भावना, रोमांच से भरपूर, कड़ी मेहनत, टीम वर्क, दृढ़ संकल्प की यात्रा। प्रहार प्रीमियर लीग 2025 एक अद्भुत सुपर से ऊपर वाली कहानी जिसका सीधा प्रसारण प्रथम स्पोर्ट पर किया जा रहा है। सियागढ़ का ये खूबसूरत ग्राउंड, गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग। काफी सारे दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए हैं और फिलहाल 28 गेंदों में 76 रनों की जरूरत है। विश्वजीत आए मैदान के अंदर, टपकाते उछाल था, गेंद को खेलना चाहते थे कमर की तरफ। गेंद और बल्ले के बीच अच्छा संपर्क करी, तब बल्ले का अंदरूनी किनारा और बबलू ने गेंद को विकेट के पीछे गैदर किया। रन बनाने का कोई अवसर नहीं है। बढ़िया गेंदबाजी, जो विकेट गिरना, पहला विकेट जो था बिल्कुल स्टंप के अंदर गिरी थी, उसके बाद में वो बड़ा स्ट्रोक भी आया था और हवा में गेंद, बहुत अच्छा कैच कुणाल कोन का, बाहरी किनारा, बबलू कामकर का विकेट। कड़क शॉट ऑन साइड पर, गरुड़ साहब है तो गेंद बहुत ऊपर और दूर भी जाने वाली है। वाटर शॉट, नो लुक स्ट्रोक खेल दिया बल्लेबाज विश्वजीत गरुड़ ने। दोबारा हम आपको जरूर दिखाएंगे, कमाल का स्ट्रोक था। ये देखिए टपका दी गेंद अंदर की तरफ आई, गेंद को ऑन साइड पर खेल दिया। लाजवाब बल्लेबाजी, पुल बहुत अच्छा करते हैं, टाइमिंग बेहतरीन, गेंद तारा मंडल में, बाउंड्री रन के बाहर, गगन 24 सिक्सर। विश्वजीत गरुड जर आकाशात उत्तुंग भरारी नाही घेणार तर कोण घेणार आहे? आणि इथे महत्वाचा सामना आहे विश्वजीत गरुडसाठी। यापूर्वी देखील चांगली नाही, 8 डावाच केल्या पण सेन्सिबल बॅटिंग केली होती विश्वजीत गरुड। फ्लाइंग 6, नाउ स्कोर 19 पर 3। नजीर शेख तेज तर्रार गेंदबाजी करने वाले गेंदबाज, मजा आएगा। 26 गेंदें 70 रनों की जरूरत। ये बहुत बढ़िया क्रिकेट खेलते हैं और यहाँ खतरा भी हो सकता है लेकिन अच्छी फील्डिंग नहीं है। आपने सिक्सर जड़ा, अब दूसरी गेंद की तरफ चले गए। अजिंक्य कोहली के लिए मौका दे रहे हैं, आखिरी गेंद शेष है। 25 गेंदे 69 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। तिरंदाबाजी शाह स्पोर्ट फाउंडेशन 20 रन 3 विकेट के नुकसान पर। लक्ष्य बहुत बड़ा है फिलहाल। अभी भी जो कहानी है इंटरेस्टिंग बन रही है। यह पावर प्ले का ओवर है। काफी सारे दर्शक इस वक्त प्रथम स्पोर्ट मीडिया द्वारा ये टूर्नामेंट देख रहे हैं और बहुत ही अच्छा लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग माप पर तैयार। नजीर शेख सामना करने के लिए बल्लेबाज अजिंक्य। ऑफ टाइम के बाहर गेंद थी इस बार कमर और मिड ऑफ के बीच से गेंद शानदार तरीके से बाउंड्री लाइन के बाहर, घास को आग लगाती हुई 4 रनों के लिए। 4 रन। थँक्यू डीजे। पहा काय घडलं होतं मैदानावरती। ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती असणार आहे। प्रथम स्पोर्टच्या माध्यमातून अजिंक्यचा हा जबरदस्त पटका डीप इन द क्रीज जाऊन, आणि एक मालिका आहे। सुख म्हणजे काय असतं त्याचा अनुभूती देणारा हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह होता। अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि मिळापचा क्षेत्र भेदत चेंडू सीमारेषा पार गेलाय। 4 धावा करता कडकडीत क्लासिकल चौकार अजिंक्यच्या बॅटमधनं। धावसंख्या 24, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे। बरोबर आता घड्याळामध्ये 7:32 झालेली आहेत आणि तुमच्याकडे 18 मिनिटं 58 सेकंदाचा वेळ शिल्लक आहे।
तुम्हाला 30 मिनिटाची वेळ दिलेली आहे फिलहाल सईद पठान 1 ओवर 7 रन 2 विकेट स्कोर 24 3 विकेट के नुकसान पर विश्वजीत 7 पर खेल रहे अजिंक्य 4 पर बल्लेबाजी कर रहे एक बहुत ही बेहतरीन घमासान दर्शक इस तरह का मुकाबला देखने के लिए आते हैं और अब फिलहाल स्ट्राइकर इन पर बैटर विश्वजीत गरुड़ ऑल साइड पर खेल दिया इस बार बॉडी रन पर खिलाड़ी तैनात फुल टॉस गेंद थी स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड किया जाएगा और इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता रन संख्या 25 रन 3 विकेट के नुकसान पर यह मौका था पैरों पर गेंद थी लेकिन माइंड सेट था कि दूसरी एंड पर जो अजिंक्य है उनको मौका देना है अवसर देना है और काबिलियत अवसर के बिना कुछ भी नहीं है एक प्लेटफॉर्म जरूर आपके लिए बना हुआ प्रहार प्रीमियर लीग 2025 आप देख रहे हैं स्कोर 25 for 3 रिक्वायर रन रेट और करंट रन रेट के बारे में हम आपको जरूर बताएंगे टप्पा खाती गेंद बिल्कुल इस बार अंदर की तरफ आई बल्लेबाज ऑफ टाइम के बाद सफल हुए तो टेलीग्राम मिल गया गेंदबाज को ये बहुत अच्छी गेम एक्शन रिप्ले देखे जिस तरह से गेंदबाजी हो रही है ऑन डिमांड प्रथम स्पोर्ट बल्लेबाज सफल हुए देखिए ये गेंद बल्लेबाज क्रैम्प हुए युवा खिलाड़ी है राइजिंग स्टार जरूर है बहुत बढ़िया प्रदर्शन अजिंक्य का रहा है जूनियर प्रीमियर लीग में स्कोर की बात करें तो स्कोर रुका हुआ 17 मिनट और 29 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है स्कोर कुल मिलाकर 25 रन 3 विकेट के नुकसान पर सईद पठान कमाल की गेंदबाजी कर रहे और साइड पर खेलना चाहते थे स्लॉक स्विप करने की कोशिश ये बहुत अच्छी गेंद टप्पा खाती गेंद नीचे रही है और बबलू पाटिल थोड़ा सा नीचे गए गेंद को फील्ड किया रन बनाने का कोई अवसर नहीं है सदवी गेंदबाजी इस ओवर में सईद पठान द्वारा और बहुत ही अच्छा प्रदर्शन इनका रहा है अभी तक अजिंक्य गोलेबा 4 पर खेल रहे विश्वजीत गरुड़ 8 पर बल्लेबाजी कर रहे लंबा रनअप है सईद पठान का इस बार भी बढ़िया गेम क्या मौका मिलेगा नहीं इस बार थोड़ा अच्छा नहीं है सईद बबलू पाटिल खुश नहीं है खुश इससे क्योंकि यहां मौका था और 3 स्टंप आपके सामने थे आंखों के सामने इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता रन संख्या कुल मिलाकर 26 रन 3 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर की कहानी बीच मैदान पर चल रही विश्वजीत गरुड़ 8 पर खेल रहे अजिंक्य गोले की बात करें तो 5 पर बैटिंग कर रहे हैं 20 गेंदों में 63 रनों की जरूरत है डॉन आपका स्वागत है प्रदीप नैनीत क्रिकेट के लिए बहुत ही अच्छा योगदान आपका रहा है और फिलहाल 20 गेंदे 63 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए विश्वजीत ऑन स्ट्राइक और सर पर गेंद को पुल किया बॉडी लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे रखा यह कैच हो जाएगा शानदार फील्डिंग बॉडी लाइन पर पहले पारी में भी आपने उच्च कोटि की फील्डिंग देखी इस पारी में भी देखिए तो बहुत ही बेहतरीन फील्डिंग बॉडी लाइन पर शानदार फील्डिंग का नजर आदित्य जादव ब्रांड एम्बेसडर ऑफ प्रहार प्रीमियर लीग ये फील्डिंग देखिए लाजवाब राहुल ने कल प्रभावित किया था काटविल किया था जबरदस्त फील्डिंग का नजारा पेश किया था अब ये करीबी मामला यह नहीं देखने वाली बात है आदित्य जादव है ब्रांड एम्बेसडर है और बेहतरीन लाजवाब अद्भुत फील्डिंग का नजारा और सर पर खेलना चाहते थे ज्यादा क्रॉस कर लेके आउट दिया गया संजय बालराम पार है और बल्लेबाज अजिंक्य गोले बैक टू द पेबलन तीसरा ओवर स्कोर कुल मिलाकर 27 4 विकेट के नुकसान पर बहुत अच्छी गेंद थी ऑफ स्टंप के बाहर बिल्कुल चले गए थे लेकिन एक पैर स्टंप के ऊपर था तो बढ़िया गेंद सही द्वारा ये दर्शक है क्रिकेट के दीवाने क्रिकेट के परवाने देखिए ये सारे जो यंग हमारे नौजवान है ना बहुत सारे ये नौजवान मोबाइल पर बिजी रहते हैं लेकिन अच्छी बात है प्रहार प्रीमियर लीग जो है ना वो देखने के लिए आए हैं आजकल की जिंदगी जो है ना मोबाइल के बिना आप कुछ नहीं कर सकते ऐसा है इतनी आदत बन गई मोबाइल की 27 4 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ और सहित 2 ओवर 10 रन 3 शिकार बहुत ही शानदार गेंदबाजी सिपान
40+ के खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया प्रदर्शन इनका बिल्कुल इस मुकाबले में। ओहो क्या बात है, इस बार गरुड़ ने गेंद को उड़ाया आसमान की तरफ, बहुत ही खूबसूरत हुक शॉट, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन और विश्वजीत गरुड़ का कॉन्फिडेंस जरूर बढ़ेगा। क्लास बल्लेबाजी कर रहे विश्वजीत गरुड़, लेग स्टंप के ऊपर गेंद थी, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, पसंदीदा स्ट्रोक है, लाजवाब, बेहतरीन। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, स्लॉक स्वीप करने की कोशिश की, अंदर पर लेके बेच हुआ, कोई संपर्क नहीं है, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। 33 विकेट के नुकसान पर 83 छक्के अभी तक आए हैं, 83 चौके भी आए हैं और 16 गेंदों में 56 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्कोर 33 रन 4 विकेट के नुकसान पर। विश्वजीत 15 पर खेल रहे, 7 गेंदों का सामना किया है। स्ट्राइक रन पर बैटर फिलहाल विश्वजीत गरुड़। नेवर गिव अप नो मैटर हाउ हार्ड लाइफ गेट्स। कभी भी हार मत मानो, का जिंदगी कितनी भी मुश्किल क्यों न हो। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, कड़े कड़े ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात, तो वाइड लॉन्ग ऑन पर गेंद को फील्ड किया जाएगा, 1 रन लेने का अवसर। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। 15 गेंदे 55 रनों की जरूरत, अभी भी बहुत बड़ा फासला है। कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी। ये लीजेंड खिलाड़ी है आपके स्क्रीन पर, सिबान, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन। मैंने पवन तालाब में फ्रेंडशिप कप देखा था और सिबान ने वहां क्या जबरदस्त गेंदबाजी की, तीखी गेंदबाजी की थी। अभी भी बहुत ही बढ़िया प्रदर्शन। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, लेकिन इस स्ट्रोक के लिए प्रोटेक्शन बाउंड्री लाइन पर मिड विकेट पर गेंद को बफीड किया जाएगा। महेश नानगोड़े जो इस सीजन में कमाल के फॉर्म में हैं, जब बल्लेबाजी कर रहे हैं ना तो बिल्कुल सामने वाली टीम के गेंदबाजों को उठने का मौका नहीं दे रहे। एम्ब्रोज के खिलाफ चंद्रकांत जी जो 30 रन इन्होंने बनाए थे ना, वो जबरदस्त थे। धुआंधार बल्लेबाजी, मैदान के 4 ओवर, स्कोर 34 विकेट के नुकसान पर सिबान। इस बार ऑन साइड पर गेंद को खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे, ये कैच होना चाहिए। सिबान इस मुकाबले में डाल रहे जान। विश्वजीत गरुड़ बैक टू द पेवेलियन, 5वें विकेट का पतन, 16 रन बना के बैक टू द पेवेलियन चले गए बल्लेबाज। शुक्रिया डीजे, थोड़ा सा निराश विश्वजीत गरुड़। बड़े सपने देखो और साकार करने के लिए कड़ी मेहनत करो। टारगेट बहुत बड़ा है और ये टारगेट अचीव करने के लिए गेंदबाजों को आपको टारगेट करना पड़ेगा, नहीं तो गेंदबाज आपको टारगेट करने वाले हैं। विश्वजीत गरुड़ बहुत अच्छा खेल रहे थे, इस बार मिडल ऑफ द बैट नहीं खेल पाए। ये लीजेंड खिलाड़ी है, 2 लीजेंड खिलाड़ी, संभाजी पाटिल और सिबान शेख आपकी स्क्रीन पर। स्कोर 35 for 5। आज महेश नानगुड़े ने 35 रन बनाए थे। अभी फिलहाल धीरेन्द्र भाई शाह टीम के 35 रन स्कोर बोर्ड पर है, 5 विकेट आपने खो दिए हैं। सिबान का बहुत ही महत्वपूर्ण ओवर, 1 ओवर 8 रन और 1 सफलता उनको मिली है। सफल ओवर का खेल समाप्त, 12 गेंद में 54 रनों की जरूरत है। दबाव पूरी तरह से धीरेन्द्र भाई शाह स्पोर्ट के ऊपर है। 35 पर 5 हालात अगर देखें तो बहुत विपरीत है। नजीर जिन्होंने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया है, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। दबाव इस वक्त बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर, मोमेंटम पूरी तरह से गेंदबाजों की तरफ। इस प्रतियोगिता में 2 बड़ी टीमें मैदान के अंदर है, प्रहार 11 की टीम और उसके साथ धीरेन्द्र भाई शाह। सैफ पठान 3 विकेट, बहुत बढ़िया गेंदबाजी रही है और इंप्रेसिव गेंदबाजी रही है इनकी। इस बार खेल दिया लॉन्ग लेग क्षेत्र में, गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल हो जाएगी। क्या 4 मिलेंगे? बिल्कुल 4 रन मिलेंगे। थोड़ा अजीब शॉट खेला गया था बल्लेबाज द्वारा। देखिए ये शॉट 84 बाउंड्रीज और स्कोर इस चौकी की मदद से बढ़ता हुआ। रवि के ऊपर सबकी निगाहें, ये शॉट देखिए जो शॉट बिल्कुल खेला गया ना, तो बिल्कुल प्रॉपर पोजीशन में नहीं थे बल्लेबाज और बहुत ऊपर स्टिकर की तरफ गेंद लगी।
रवि ऑन स्ट्राइक, बैकफुट हो जाके गेंद को ऑफसाइड पर खेलना चाह रहे थे, ऑफसाइड पर रन बनाने का प्रयास, बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्टे फोकस, स्टे हम्बल, स्टे स्ट्रॉन्ग, ध्यान केंद्रित रखो, कंसंट्रेशन बहुत इंपॉर्टेंट है और विनम्र और मजबूत रहो। इस वक्त ठंडे दिमाग के साथ बल्लेबाजी करने की जरूरत है। 39 for 5 रवि गोले, और रवि अभी भी वही कहानी है, अब डीप इन द क्रीज ज्यादा जा रहा है और गेंद ऑफ स्टंप के बाहर है, तो आपका बॉडी का बैलेंस जो है ना उस स्टंप की तरफ जा रहा है, और जब बॉल रिलीज हो रहा है उससे पहले अब ऑफ स्टंप के बाहर चौथे पांचवें स्टंप की तरफ आ रहे हैं। शानदार गेंदबाजी, सदवी गेंदबाजी नजीर शेख द्वारा। 39 पांच विकेट के नुकसान पर 9 गेंदों में 50 रनों की जरूरत। ये क्रिकेट का खाने मिल रहे प्रहार प्रीमियर लीग 2025। नजीर शेख लंका पर खिलाड़ी, गेंद के नीचे नजीर को मिला ये बहुत ही महत्वपूर्ण दूसरा विकेट, और धीरेन्द्र भाई शाह स्पोर्ट फाउंडेशन के लिए छठा झटका। शुक्रिया डीजे। ये शॉट अगर करीब से देखेंगे ना तो अभी भी बल्लेबाज का जो पिछला पैर है वो मिड स्टंप की तरफ चला गया था, और डीप इन द क्रीज जाके बल्लेबाजी, शरीर का जो बाहर वो लेग स्टंप के बाहर भी चला गया था, इसीलिए प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए। रवि बैक टू द पेविलियन, 5 रन बनाए, स्कोर 39 6 विकेट के नुकसान पर। नदीर शेख का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है, 21 रन खर्च किए 10 गेंदों में, 2 विकेट इन्होंने चटकाए हैं। नए बैटर मैदान के अंदर आ रहे हैं धीरज गच्छे। अब 8 गेंदे 50 रनों की जरूरत है, और गच्छे सामने गेंदबाजी बहुत बढ़िया की, लेकिन अब आपको बल्लेबाजी करनी है और आपके सामने चैलेंज है, बहुत बड़ा चैलेंज। 8 गेंदों में 50 आपको बनाने। फाइन लेग पर खिलाड़ी, क्या छूटा है। डॉस्टा के रन पर बल्लेबाज रवि बहुत तेजी के साथ भाग रहे थे, मना किया। देखिए सिक्सर चाहिए और गच्छे साहब चौके के लिए जा रहे हैं, कुछ समझ भी नहीं आ रहा है। 7 गेंदों में 50 चाहिए तो आपको बड़े स्ट्रोक ही खेलने की जरूरत है, और आप चिकी शॉर्टकट से बिल्कुल वो 4 रन लेना चाह रहे थे, लेकिन फायदा नहीं हुआ। कैच छूटा, जीवन दान मिला धीरज गच्छे को। 39 पर 6, 7 गेंदे 50 रनों की जरूरत है। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है बैटर धीरज के लिए। इस बार संजय पालीराव हमारी तरफ बढ़ रहे हैं और व्हाइट बॉल का इशारा। स्कोर इसी के साथ 40 पर पहुंच चुका है। आज बेहतरीन बल्लेबाजी, पहले 3 ओवर में 63 रन। महेश नानगुडे क्या धुआंधार बल्लेबाजी की है इन्होंने, और फॉर्म में खिलाड़ी है। कुछ ऐसी पारियां महेश नानगुडे खेल रहे थे, जैसे कि मैं 2 यादगार लम्हे में आपको बताना चाहूंगा, जो बहुत अच्छी पारी जरूर रही, लेकिन वो पारी एक विनिंग परफॉर्मेंस नहीं था। ऐसी 2 पारियां और 2 बड़े टाइटल जीतने का मौका था, वहां से एक अच्छा प्रदर्शन करने का मौका था। ये भी गेंद टपा खाती लेग स्टंप की तरफ चली गई। इट्स वाइड बॉल एंड आवर स्कोर वाज 41 पर 6। धीरेन्द्र भाई शाह स्पोर्ट। इस मुकाबले में 7 गेंदों में 48 रनों की जरूरत है। अगर 7 गेंदों में 7 छक्के होते तो 42 आप बना सकते हैं। चमत्कार ही आपको बचा सकता है। 5 मिनट और 10 सेकंड का समय बचा हुआ। प्रकाश मड़के साहब को मैं देख रहा, फिलहाल अपने सारे दोस्तों के साथ चर्चा कर रहे हैं। दोबारा ऑफ स्टंप के बाहर गेंद, बहुत अच्छी गेंदबाज नदीर शेख द्वारा। 2 ओवर 23 रन, 2 शिकार, सफल ओवर का गेंद समाप्त। आखिर की वो 6 गेंदें 48 रनों की जरूरत है, और इस मैच में प्रहार 11 ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया। तो एक बार फिर वो टाइटल सॉन्ग सुनते और वापस आते। 41 पर 6। बबलू पाटिल फिलहाल गेंदबाजी करने के लिए तैयार है। संभाजी पाटिल
विशाल हवा में गेंद, खिलाड़ी बहुत दूर, एक रन कमर किया, दूसरे के लिए वापस जरूर आएंगे। क्रिकेट का जो मैदान है सियागढ़ क्रिकेट ग्राउंड, जैसे कि सूरज डुबा स्टेडियम की विशाल फ्रंट लाइट से रात को दिन में बदल लिया है। हरे भरे मैदान पर चांदी सी धुंधिया रोशनी ऐसी पड़ रही है कि एक बार फिर ओ अच्छा स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है, पैरों पर गेंद है, उसके ऊपर प्रहार किया बल्लेबाज रवि गोले ने और गेंद रफू चक्कर, बाउंड्री के बाद 6 रन। दिशान गेंद, उसके ऊपर प्रहार रवि गोले। पुल हुक बहुत अच्छा करते। हेलीकॉप्टर उड़ाया आसमान की तरफ, गेंद है और यहां खिलाड़ी है और लॉन्ग आर पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं था। अंपायर ने 6 रन की मंजूरी दी है और इस 6 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ रवि गोले का यह दूसरा शानदार सिक्सर। दबाव अभी भी बल्लेबाजी के ऊपर है। बबलू पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। बबलू पाटिल ने बदला लिया है क्योंकि उनके खिलाफ 2 छक्के आए थे। एक्शन रिप्ले में जरूर देखना चाहूंगा। 14 रन बनाए रवि गोले ने और बबलू पाटिल की रिएक्शन देखना बहुत जरूरी है। 2 गेंद में 34 चाहिए। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर। बबलू देखिए स्क्रीन पर, ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बाहरी किनार लगा और उसके बाद में जी हाँ 2 छक्के आपने जड़े। अब मेरी बारी है। बबलू पाटिल जो सबसे कातिल और सबसे काबिल खिलाड़ी है, बेहतरीन कैच, विकेट के पीछे लपका गया। अब चेहरे पर मुस्कुराहट आ रही है। मुस्कुराने भी बहुत जरूरी है, ना पैसा लगता है ना खर्चा लगता है। बबलू जी थोड़ा स्माइल कीजिए, बहुत अच्छा लगता है। और इस बार बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, जीत की दहलीज पर इस वक्त टीम है प्रहार 11। प्रहार प्रीमियर लीग में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन। धीरेन्द्र भाई शाह स्पोर्ट अब एक गेंद में 34 रनों की जरूरत। गति परिवर्तन करना चाह रहे थे और अजय आवले जो है ना संजय बल्लरों की तरफ देख रहे। इसी के साथ क्या यह कहानी यहां समाप्त हुई है और संजय बल्लर धीरे धीरे मैदान की ओर बढ़ रहे, तो इसका मतलब है इस प्रतियोगिता में बबलू पाटिल के चेहरे पर मुस्कुराहट है। मैं गति परिवर्तन करना चाह रहा था, सबके चेहरे पर मुस्कुराहट है। रंजीत वहां मौजूद है, आदित्य को आप देख रहे हैं, सिब्बान ने बहुत अच्छा प्रदर्शन किया और दूसरा मुकाबला लाजवाब तरीके से खूबसूरती के साथ जीत लिया है प्रहार 11 टीम ने। कांग्रेचुलेशन, वेल डन प्रहार 11। थँक्यू डीजे मास्टर। पुढचा सामना लगेच सुरू करायचे, बरोबर 7:50 झालेत, त्यामुळे जास्त वेळ न घेता सामन्याला सुरुवात करा। क्षेत्ररक्षण सजवून घ्या, बॅटर मैदानावर येऊ द्या। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅच मध्ये आपण पहिल्यांदा मॅच समरी पाहणार आहोत आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण नक्कीच देणार। मॅच समरी महेशच्या 36 धाबा, 10 चेंडूमध्ये शानदार बॅटिंग केली। दादा गायकवाड 12 चेंडूमध्ये 28, रणजित पराठे नॉट आउट 8, पप्पू तोडकर 6 धाबा। दुसऱ्या बाजूला विश्वजित गरुडच्या 16 धाबा, रवी गोळेच्या 14, बबलू कामकर 11 धाबा, अजिंक्य गोळे 5। गोलंदाजी आपण बघितलं तर विजय खडके 1 षटक अत्यंत महत्वाचं होतं, 8 धाबा 3 गडी त्याला बाद केले। काशिश संगम 1 षटक अत्यंत महत्वाच्या 4 धाबा, अत्यंत सुरेख कामगिरी केली। कमबॅक करण्याकरता संधी मिळाली, 2 महत्वाच्या विकेट त्याने घेतल्या। या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो खेळाडू आहे, अतिशय जबरदस्त कामगिरी करत असताना 3 गडी बाद केलेत। आपने किए 3 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। और जैद ने कहा कि हम रंग भरने के लिए है तैयार। तो इस मैच में गेम चेंजर खिलाड़ी, मैन ऑफ द मैच के हकदार जैद। आइए जैद मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए। पुढचा सामना लगेच सुरू करा, सामना इथे थांबणार नाहीये, तोपर्यंत ऐकूया स्पर्धेचं टायटल सॉन्ग। झैद पठाण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता यायचे।